आणि मुंबईतल्या याच मिठी नदीवरनं पुन्हा राजकारण रंगू लागलंय। मिठी नदीच्या नालेसफाईत गेल्या काळात मागील काळामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। परिणामी आरोप प्रत्यारोपांचा पूर पाहायला मिळतोय। मिठी नदीनं रौद्र रूप धारण केलं। नदीचं हे रूप पाहून कुणालाही धडकी भरेल। मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं सुमारे 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। पवई परिसरातल्या फिल्टर पाड्यात एक जण मिठी नदीत पडला। नदीच्या रौद्र रूपामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला, मात्र त्याला वाचवण्यात यश आलं। मिठी नदीचं हे रौद्र रूप मुंबईकरांसाठी नेहमी धोक्याचं ठरतं, त्यामुळे मिठी नदीच्या सफाईचा मुद्दा वारंवार उपस्थित होतो। त्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी तोफ डागली। मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मिठी नदीचं काय झालं, म्हणजे त्याच्यामध्ये कशा प्रकारे घोटाळे झाले याच्या आता सुरस आणि चमत्कारिक कथा आपल्यासमोर येत आहेत। त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात मिठी नदीमध्ये गाळ काढण्याच्या नावावर ज्यांना काम दिलं होतं त्यांनी काय काय केलंय हे आता समोर आलंय। तर नव्याने ती कामं हातामध्ये घेऊन राज्य सरकारने महानगरपालिकेला आदेश दिलाय आणि महानगरपालिका नव्याने आता ते कामं करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार समाचार घेण्यात आला। 7 मार्च 2022 पासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे। 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मागील सलग 3 वर्ष महायुतीचं सरकार सत्तेत आहे। मुंबईतल्या मिठी नदीच्या सफाईत भ्रष्टाचार झाल्याचं नेमकं प्रकरण काय आहे, एक नजर टाकूया। मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामात ईडीच्या तपासात 65 कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला। बीएमसी अभियंते, काही ठेकेदार, मध्यस्थ यांच्यात अनियमित टेंडर, बनावट दस्तऐवजाच्या माध्यमातून घोटाळा करण्यात आला। काही ठिकाणी प्रत्यक्षात गाळ काढला नाही, मात्र पैसे देण्यात आले। या प्रकरणी 7000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। या प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅटिनो मोरियाचं नावही समोर आलं। आता मिठी नदीच्या रौद्र रूपानं भ्रष्टाचार आणि आरोपांचा गाळ पुन्हा वर आलाय। मात्र सरकार बदललं, कारभार बदलला, तरी मिठी नदीतला गाळ काही हटला नाही, हे सत्य नाकारता येत नाही। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।